चला वळूया मैदानामध्ये तिसऱ्या दिवसातील पहिली मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगते. एकीकडे आहे माडपाई माडप विरुद्ध असेल चौक संघ. सुंदर असं क्षेत्ररक्षण सजवलंय टीम माडपाई माडप संघाने. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना झाली टीम चौक संघाची. माडपाई माडप संघाचा 12वा प्रतिनिधी कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे, अन्यथा आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. पहिला चेंडू चौक संघाचा फलंदाज नैनेशने मात्र पीक केलाय, चेंडूला अगदी फेकून दिलं. पहिल्या चेंडूवरती श्री गणेश होतोय टीम चौक संघाचा. 6 धावा मिळतील. माडपाई माडप आपल्या 12वा प्रतिनिधी कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. हॅलो हॅलो हॅलो. पहिला चेंडू आपण बघितला शैलेशचा. पहिल्या चेंडूवरती घणाघाती पवार केर नैनेशने जबरदस्त फटका होता. लॉंग ऑन सीमा रेखाच्या पलीकडे चेंडूला धाडलं 6 धावसंख्येसाठी षटकार. पुढ्या मैदानामध्ये दुसरा चेंडू शैलेशचा. जबरदस्त चेंडू होता वाईट वॉर्कर, पण पंचांचा इशारा आलाय स्क्वेअर चेंडूचा. एक अतिरिक्त धाव मिळते. एक धावसंख्येने स्कोर कार्ड वरती वाढ होईल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतंय तब्बल 7 या आकड्यावरती. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. शैलेशचा पुढचा चेंडू. जबरदस्त चेंडू होता ऑफसाईडच्या लाईन मध्ये भन्नाट वेगाने टाकलेला चेंडू. फलंदाज आशाभूत नजरेने चेंडूकडे पाहत राहिला. शैलेश निर्धाव चेंडूचे होते सांगता मैदानाच्या आतमध्ये धावफलक मात्र शिरवतोय 7 या आकड्यावरती. 2 चेंडूचा खेळ संपलाय. 7 धावा धावफलकावरती जोडल्या गेलात. व पुन्हा एकदा गोलंदाज तयार शैलेश. पुन्हा एकदा पीक करण्याचा प्रयत्न होता. चेंडू हवेत. दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू बाउन्स होतोय. चेंडूला अडवलं जातं. एकच धाव या चेंडूवरती मिळते. हॅलो 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 हॅलो. बस बस. पुन्हा एकदा गोलंदाज तयार शैलेश. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये, पण निर्धाव चेंडूचे होते सांगता मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये झाला होता. धावफलक मात्र जाऊन पोहोचले 8 या आकड्यावरती. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या जागेवरती. चेंडू मागे पाठला करतोय. क्षेत्ररक्षक चांगले होते त्या जागेवरती. थोडस बंबल पाहायला मिळालं. चेंडूला उचललं गेलंय, फेकलं गेलंय आणि 2 धावा या चेंडूवरती जोडल्या जातील. 2 धावसंख्ये जाऊन पोहोचले 10 या आकड्यावरती. पहिलं शतक समाप्तीचा पंचांचा इशारा आलाय. पहिलं शतक संपलंय. 10 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात.
वैयक्तिक पहिलं सांगी ओढ्यातील दुसरे शतक घेऊन आलाय जबरदस्त वंडर बॉय माडपाई माडप संघाचा रोहित. ऑलराऊंडर पद्धतीचा खेळाडू स्ट्राईक एंडवरती फलंदाज नयनेश. चौक संघाकडून बघूया पहिला चेंडू रोहितचा पहिला चेंडू घेऊन रोहित तयार. आदुशी एंडकडून रोहितचा पहिला चेंडू पीक केलाय जबरदस्त फटकाय. चेंडू जाईल सीमारेखाच्या पलीकडे 7 धावसंख्ये साडे आलेला हा षटकार. धावफलक मात्र झपाट्याने वाढतंय. धावफलकावरती धावा जोडल्या गेल्या 16. पुन्हा एकदा रोहित तयार. पुन्हा एकदा आड्या बॅटने खेळायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये झाला होता. स्लोवर पद्धतीचा चेंडू होता. फलंदाज नयनेशला मात्र चेंडू समजला नाही. चेंडू विसावला इष्टरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडूचे होते सांगता. पुन्हा एकदा पीक केला. क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षक बनला दर्शक. चेंडू सीमारेखा पलीकडे 7 धावसंख्येसाठी आलेला ब्रँडेड नयनेशच्या बॅटमधून हा षटकार. बावीस धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या गेल्या. त्या साईडला ऑफ साईडला चेंडू ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक दूर ओढून धावत जातोय पण चेंडू होईल फरार. बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावसंख्येसाठी आलेला ब्रँडेड चौकार. आणि या चौकाराने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 26 या आकड्यावरती. सासगाव संघाने मात्र फायनल मध्ये प्रवेश मिळवलाय. कबीर असतील खुश असतील आपल्या संघासाठी. पण बघूया मैदानामध्ये जबरदस्त फलंदाजी नयनेशच्या बॅट मधून आपण बघतोय. पुन्हा एकदा आडव्या बॅटला चेंडूला पीक केलाय. क्षेत्ररक्षक त्या जागेवरती तैनात आहे पण चेंडू अडवला गेलाय. दोन धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या जातील. धावफलक मात्र जाऊन पोहोचलाय 28 या आकड्यावरती. रोहितचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा समोरच्या दिशेने पीक केलाय. जबरदस्त फटका आहे. टायमिंग प्रॉपर आहे. नजाकत देखील होती या शॉट मध्ये. चेंडू जाईल सीमारेखाच्या पलीकडे. 2 षटकांचा खेळ संपलाय. मैदानाच्या आतमध्ये धावफलक मात्र जाऊन पोहोचलंय 34 या आकड्यावरती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 34 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या गेल्या. जबरदस्त बॅटिंग चौक संघाचे फलंदाज मात्र करतायत नयनेश आणि शैलेश. वैयक्तिक पहिल्या सांगे गोड्यातील 3रा शतक घेऊन आलाय गोलंदाज माडपाई माडप संघाकडून अमित. अमित पाणी दे ना. अमितचा पहिला चेंडू स्ट्राईक एंड वरती साहिल. पहिला चेंडू पुलटॉस पीक केलाय. चेंडूला बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिलाय. लॉंग ऑन मध्ये आलेला गाणागाती पहार. चेंडू होईल सीमा पार. ब्रँडेड षटकार आणि या षटकाराच्या साहाय्याने धावफलक मात्र झपाट्याने वाढतंय. धावफलक मात्र जाऊन पोहोचलंय
40 या आकड्यावरती. जबरदस्त फलंदाजी. तिसरं शतक सुरू आहे. तिसऱ्या शतकातील पहिला चेंडू आपण बघतोय. पहिला चेंडूवरती आक्रमक करतोय फलंदाज. षटकार आणि चौकाराची बाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे चौक संघाकडून. जबरदस्त बॅटिंग आहे. आता मात्र आडव्या एसटीच्या बाहेर चेंडू. पंचांनी हात मात्र समांतर केले जमिनीला. म्हणजे वाईट चेंडू असेल. एक धाव स्कोर कार्ड वरती जोडली जाईल. एक धाव संख्येने स्कोर कार्ड मात्र जाऊन पोचतोय 41 या आकड्यावरती. पुन्हा एकदा तयार. जबरदस्त बाडगा. पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडूला फेकलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावसंख्येसाठी आलेला हा ब्रँडेड बॅक टू बॅक आलेला हा दुसरा षटकार. आणि या षटकाराच्या साहाय्याने चौक संघ काय जबरदस्त बॅटिंग करतोय. धावफलक मात्र जाऊन पोहोचलंय 47 या आकड्यावरती. आणि आपले मान्यवर आहेत विनोद दादा गायकवाड यांचं या ठिकाणी आगमन झालंय. या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत असेल. आणि आपले मान्यवर आहेत नितीन दादा क्षीरसागर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत असेल. आपण बघतोय जॉन्टी 11 क्रिकेट संघ आयोजित दोस्ती चषक मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या दिवसातील पहिली मॅच आपण बघतोय. क्रिकेट असेल माडपाई माडप विरुद्ध असेल चौक. तिसरं षटक चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त फटकेबाजी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळी पुन्हा एकदा आडव्या बॅटनं फटक्याला सजवलं. चेंडू जाईल सीमारेखाच्या पलीकडे 7 धावसंख्येसाठी आलेला ब्रँडेड षटकार. धावफलक मात्र झपाट्याने वाढतंय. धावफलकावरती धावा जोडल्या गेल्या तब्बल 54 धावा. वैयक्तिक 10 चेंडू 37 धावसंख्येवर खेळतोय फलंदाज नैनेश पवार. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. अमित पुन्हा एकदा तयार. आडव्या एसटीच्या बाहेर चेंडू पण जबरदस्त झेल टिपलाय. फलंदाज बाद होतोय. नैनेशच्या पायरचा मात्र इथं अंत होतोय. वैयक्तिक 37 या धावसंख्येवरती खेळून फलंदाज बाद झालाय. अमितचा पुढचा चेंडू जबरदस्त यॉर्कर पद्धतीचा चेंडू. फलंदाजाला चेंडू समजला नाही. चेंडू विसावला एस्टर्न मध्ये. क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र वापरलं गेलं मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज होतोय बाद दुसऱ्या क्रमांकाचा. मनीषच्या बाहेरचा मात्र इथं अंत होतोय.
हा. आणि आपले मान्यवर आहेत विनोद दादा गायकवाड यांच्या ठिकाणी सत्कार केला जातोय. मी विनंती करतो योगेश दादा भोईर आपल्या शुभ हस्ते यांचा सत्कार करायचा. मी विनंती करतो कॅमेरामॅनला आपण फोकस करायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. आपले पुढचे मान्यवर आहेत नितीन दादा क्षीरसागर यांचं या ठिकाणी या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत केलं जाईल. मी विनंती करतो योगेश दादा भोईर आपल्या शुभ हस्ते यांचा सन्मान करायचा आहे. ओळ्या मैदानामध्ये वैयक्तिक पहिल्या आणि सांघिक ओढ्यातील चौथं शतक घेऊन आलाय गोलंदाज अनिकेत. पहिला चेंडूवरती विकेट मिळवले. साहिलच्या पारीचा मात्र इथं अंत झालाय. त्याची जागा घेण्यासाठी एक नौका फलंदाज मैदानामध्ये रवाना झालाय. भूषण नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. भूषण चौक संघ मात्र आता कुठेतरी बॅकफुटला जाताना पाहायला मिळतोय. धावसंख्या मात्र स्थिरावले 54 या आकड्यावरती. पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू होता. क्षेत्ररक्षक आहे त्या जागेवरती शैलेश चेंडूला अडवलं गेलंय. एकच धाव्या चेंडूवरती मिळते. एक धावसंख्येने स्कोर कार्ड मात्र वाढतंय. स्कोर कार्ड वरती जाऊन पोचतंय 55 या आकड्यावरती. आता मात्र स्ट्राईक एंड वरती एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू शरीराची एष्टी बघायला गेलं तर एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहे. चिको लॉफ्ट केलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक आहे त्या जागेवरती दूरवरून धावतोय. चेंडूला अडवलं गेलंय फेकलं गेलंय. एक धाव पूर्ण होते. दुसरी चोरटी धाव घेण्याचा मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न झालाय पण फलंदाज मात्र बाद झालाय. चिकूच्या बाहेरचा मात्र इथं अंत होतोय. चौथा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद होतोय. धावफलक मात्र जाऊन पोचलाय 56 या आकड्यावरती. यावेळी लॉफ्ट गेला ऑफ साइडला. क्षेत्ररक्षक आहे त्या जागेवरती. जबरदस्त झेल टिपलाय. जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. अद्याप अनिकेतच्या माध्यमातून पहिले 3 शतकांचा विचार केला तर आपले मान्यवर असतील बंधू गोंडे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं या ठिकाणी स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत असेल. मी विनंती करतो योगेश दादा आपल्या शुभ हस्ते यांचा सन्मान करायचा. यावेळी मैदानामध्ये आडव्या बॅटनं फटका खेचलाय आणि चेंडू होईल फरार. बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावसंख्येसाठी आलेला चौकार आणि या चौकाराने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 60 या आकड्यावरती. एक हायेस्ट टोटल बनवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये टीम चौक संघ करतोय. आजच्या दिवसातील जबरदस्त मॅच आपण बघतोय. फर्स्ट मॅच असेल तिसऱ्या दिवसातील. जबरदस्त ऍक्शन गोलंदाजाची विचार करायला गेलं तर अनिकेत यावेळी चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पण फलंदाज बाद होतोय. धावफलक मात्र
जाऊन पोचलोय. 60 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. 61 धावांचा पाठला करायचा आहे टीम माडपाईज माडप संघाला. येणारे 24 चेंडू आणि धावा करायच्या आहेत 61 धावा. चला मी विनंती करतो कोणताही विलंब न करता आपली सलामीची जोडी टीम माडपाई माडप संघाने पाठवायचे आणि यापुढची मॅच असेल एकीकडे असेल यापुढची मॅच असेल पोईंजे विरुद्ध वरची कोपली. मी दोन्ही संघाच्या करण्यात आला विनंती करतो नाणेफेकीचं कौल करण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे. 60 धावा मैदानाच्या आतमध्ये टीम चौ संघाने खोदून काढल्या. तर 61 धावांचा पाठला करायचा आहे टीम माडपाई माडप संघाला. चला चौक संघ लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षक सजवून घ्यायचंय. चला माडपाई माडप संघ आपली सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायचा आणि दोन्ही संघाचा 12वा प्रतिनिधी चौक संघाचा 12वा प्रतिनिधी इथं आला. विनंती करतो आता माडपाई माडप संघ आपला एक खेळाडू इथं पाठवायचा आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये शैलेश आणि अनिकेत आपण बघतोय. वैयक्तिक पहिल्या सांगी गोड्यातील पहिलं म्हणजे मॅग्नेटाईट पॉवर प्लेचं शतक घेऊन आलाय गोलंदाज नयनेश. स्ट्राईक एंड वरती फलंदाज असेल विनायक. मॅच स्ट्राईक एंड वरती शैलेश. पहिला चेंडू घेऊन चौक संघाकडून गोलंदाज तयार. नयनेशचा पहिला चेंडू फुलटॉस चेंडू समोरच्या दिशेने ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक
38 सर्कलमध्ये चेंडूला अडवलं जात आहे. एकच धाव मिळते. एक धावसंख्येने श्री गणेश होतोय टीम माडपाई माडप संघाचा 61 धावांचा बाटला करताना मैदानाच्या आतमध्ये आपण माडपाई माडप संघ बघतोय. एक जबरदस्त टोटल बनवले टीम चौक संघाने 61 धावांचा बाटला करायचा आहे. गोलंदाज तयार आदोशी एंड कडून नैनेशचा पुढचा चेंडू लॉफ्ट केलाय. ऑफ साइडला चेंडू ट्रॅव्हल होतोय. वन बाल सीमारेखा पलीकडे 4 धावसंख्येसाठी आलेला दुसऱ्या चेंडूवरती घणाघाती पहार केलाय. चेंडूला अगदी फेकून दिलाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावसंख्येसाठी आलेला हा ब्रँडेड चौकार आणि या 4 धावसंख्येत जाऊन पोहोचते तब्बल 5 या आकड्यावरती. 61 धावांचा पाठला करतोय टीम माडपाई माडप संघ. पुन्हा एकदा गोलंदाज तयार नैनेचा पुढचा चेंडू फसवला गेला. फलंदाज शैलेशला एक जाळा आखला होता आणि त्या जाळ्यामध्ये मासा अडकला म्हणजे शैलेश. फलंदाज मात्र बाद होतोय पहिल्या क्रमांकाचा. शैलेशच्या पायाचा मात्र इथं अंत होतोय. चला माडपाई मॅडम संघ स्पीडअप करायचंय. नवीन फलंदाज मैदानामध्ये पाठवायचा आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये रवाना झाला आहे रोहित. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा नैनेचा पुढचा चेंडू आडव्या बॅटनं रोहितने फटक्याला सजवलंय. चेंडूला फेकून दिलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावसंख्येसाठी आलेला ब्रँडेड चौकार आणि या चौकाराच्या साहाय्याने धावफलक मात्र जाऊन पोहोचलाय 9 या आकड्यावरती. पहिला सामना आपण बघितला. सासगाव संघाने मात्र फायनल मध्ये प्रवेश मिळवले. जॉन्टी 11 संघाला पराभूत करून जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगले होते. रोहितचा जबरदस्त फटका आहे. चेंडू बराच काळ हवे ते. चेंडूला लांबी कमी आहे, उंची जास्त आहे, पण झेल तिथं मात्र सोडलाय. एक मोठा फलंदाज म्हणजे रोहित सारख्या फलंदाजाला आता मात्र जीवनदान मिळालंय. दहा धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या गेल्या. जबरदस्त गोलंदाजी, पण क्षेत्ररक्षकांची साथ मात्र नैनेशला लागत नाहीये. पुन्हा एकदा नैनेश तयार. लॉफ्ट केला समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक धावतोय चेंडूवरती. चेंडू वन बाव सीमा रेखा पलीकडे 4 धावसंख्येसाठी आलेला हा ब्रँडेड चौकार आणि या चौकाराच्या साह्याने पहिलं शतक संपलं. पंचांचा इशारा आलाय पहिल्या शतक समाप्तीचा. पहिलं शतक संपल्यानंतर धावफलकावरती धावा जोडल्या गेल्यात 14 धावा. आता येणारे 18 चेंडू आणि 47 धावांची गरज असेल मैदानाच्या आतमध्ये. आणि आमचे गुणलेख निशाण आम्हाला सांगतायत 18 चेंडू आणि 14.80च्या सरासरीने या धावा बनवाव्या लागतील. वैयक्तिक पहिल्याच सांघिक गोट्यातील दुसरं शतक घेऊन आलाय गोलंदाज साहिलचा पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये झाला होता, पण पंचांचा इशारा आला. स्क्वेअर चेंडूचा एक अतिरिक्त धाव मिळते. 1 धावसंख्येने स्कोर कार्ड वरती होईल वाढ. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतंय तब्बल 15 या आकड्यावरती.
गोलंदाज तयार साहिल. रोहितने ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेने. लॉंगॉन मध्ये चेंडू ट्रॅव्हल येतोय. नैनेश चेंडू खाली येतोय. चेंडूला अडवलं जातंय. एक धाव या चेंडूवरती मिळते. नक्कीच एक धावसंख्या जाऊन पोचते टीम माडपाई माडप संघाची 16 या आकड्यावरती. पुन्हा एकदा गोलंदाज तयार साहिल. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता. मोठा फटका खेळायचा होता. चेंडूचा आणि बॅटचा संपर्क झाला नाही. चेंडूने उचली घेतली गुडलँड स्पॉट वरून. चेंडू विसावला यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडूचे होते सांगता. धावफलक मात्र स्थिरावलाय 17 या आकड्यावरती. सोळा या आकड्यावरती धावफलक स्थिरावलाय. त्यावेळी जबरदस्त चेंडू होता पण पंचांचा इशारा आलाय स्क्वेअर चेंडूचा. एक अतिरिक्त धाव मिळते. एक धावसंख्येने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 17 या आकड्यावरती. आता मात्र जबरदस्त फटकाय. लॉफ्ट केलं चेंडूला अगदी फेकून दिलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. 7 धावसंख्येसाठी बऱ्याच विश्रांतीनंतर आलेला हा षटकार आहे आणि या षटकाराचे साहाय्याने 23 धावा स्कोर कार्ड वरती जोडले गेल्यात. साहिलचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा. चेंडू बराच काळ हवे ते क्षेत्ररक्षक मात्र जज करतोय. चेंडूला सोपा झेल सोडला जातोय मैदानाच्या आतमध्ये. चला या पुढचा सामना असेल. एकीकडे असेल वरची गोपली विरुद्ध पोईंजे. मी दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती करतो नाणेफेकीचा कौल करण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे. चला दोन्ही संघ या. पोईंजे विरुद्ध वरची गोपली. जबरदस्त सामना रंगेल. या पुढची मॅच असेल पोईंजे विरुद्ध वरची गोपली. गोलंदाज तयार पुन्हा एकदा साहिल. पुन्हा एकदा ऑफ साईडच्या दिशेने चेंडूला ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या जागेवरती. चेंडूला अडवलं जातंय. आता मात्र उर्वरित चेंडू बाकी आहेत आणि 13 आणि धावा करायच्यात 34 मैदानाच्या आतमध्ये. 13 चेंडू आणि 34 धावसंख्येची गरज असेल. या चेंडूवरती जर मोठा फटका आला ना तर दोघा भावांची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. रोहित आणि विनायक. एकच धाव या चेंडूवरती मिळते. आता येणारे 12 चेंडू आणि 33 धावसंख्येची गरज असेल. 12 चेंडू 33 धावा. 5 मोठे फटक्यांची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. कोणता गोलंदाज येईल तिसरं शतक आदळण्यासाठी. 12 चेंडू आणि 33 धावा. अनिकेत कामकर आपल्याला विनंती आपण व्यासपीठावरती यायचंय. शेवटचे चेंडू बाकी आहेत. 12 आणि 33 धावसंख्येची गरज असेल. बारा चेंडू आणि 33 धावसंख्येची गरज असेल मैदानाच्या आतमध्ये. वैयक्तिक पहिल्या सांगीगोड्यातील तिसरं शतक घेऊन आलाय गोलंदाज. संकेतचा पहिला चेंडू पीक केलाय. 33 धावसंख्येची गरज आहे. समीकरण मात्र मोठं नाहीये. चेंडूला पहिल्या चेंडूवरती आक्रमक केलंय. 7 धावसंख्येसाठी आलेला ब्रँडेड चौकार. आणि आता येणारे चेंडू बाकी आहेत 11 धावा करायच्यात.
षटकार. आता चेंडू बाकी आहेत 11 धावा करायच्यात. 27 धावसंख्येची गरज मैदानाच्या आतमध्ये. 11 चेंडू 27 धावा. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. 11 चेंडू 27 धावा. पुन्हा एकदा आडव्या बॅटला चेंडूला पिक केलंय. समीकरण मोठं नाहीये. चेंडूला अगदी फेकून दिलंय. पंचांचा इशारा आलाय. 7 धावसंख्येसाठी आलेला हा ब्रँडेड षटकार. आणि समीकरण आता मात्र बदलतंय. आता येणारे 10 चेंडू आणि धावा करायच्यात 21 धावसंख्येची गरज. दहा चेंडू 21 धावा. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगते. खराब गोलंदाजी म्हणता येईल अनिकेतच्या माध्यमातून. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे चेंडू बाकी आहेत. 9 धावसंख्येची गरज आहे ती मात्र 21. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये वारंवार केला जातोय. यावेळी पुन्हा एकदा बॅक टू बॅक आलेला हा दुसरा निर्धाव चेंडू. समीकरण आता मात्र बदलते. येणारे 8 चेंडू आणि 21 धावसंख्येची गरज असेल. 8 चेंडू 21 धावा. एखादा मोठा फटका सामन्याची हवा बदलू शकतो. पण मैदानाच्या आतमध्ये एक धाव घेतली जाते. 1 धावसंख्येने आता स्कोर कार्ड वरती वाढ होईल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय तब्बल 41 या आकड्यावरती. आता शेवटचे चेंडू बाकी आहेत 7 आणि धावा करायच्या 20. निर्णायक चेंडू असेल या मॅच मधला. निर्णायक चेंडू म्हणजे षटकार आला तर माडपाई माडप संघ कुठेतरी. आता मात्र चेंडूला लॉफ्ट केलंय. चेंडूला लांबी कमी आहे. उंची पण जास्त आहे. लांबी पण जास्त आहे. चेंडू गेलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 7 धावसंख्येसाठी आलेला ब्रँडेड षटकार. आणि या षटकाराच्या साहाय्याने धावफलक मात्र जाऊन पोहोचले तब्बल 47 या आकड्यावरती. आता चेंडू बाकी आहे 6 आणि धावा करायच्यात 15 धावसंख्येची गरज असेल मैदानाच्या आतमध्ये. 14 धावसंख्येची गरज असेल. 14. शेवटचे चेंडू बाकी आहेत 6 आणि 14 धावसंख्येची गरज आहे. 14. कुणाच्या खांद्यावरती जबाबदारी दिली. कारण रोखायच्या मैदानाच्या आतमध्ये 6 चेंडू आणि 14 धावा. स्ट्राईक एंड वरती फलंदाज हार्ड हिटर विनायक. जबरदस्त दोघा भावांची जोडी आपण बघितली. चौक संघाला मात्र कुठेतरी विचारात पाडलंय. जबरदस्त बॅटिंग रोहित आणि विनायकच्या माध्यमातून. सख्खे भावेत. जबरदस्त बॉन्डिंग आहे दोघांमधलं. यावेळी निर्धाव चेंडूचे मैदानाच्या आतमध्ये झाले सांगता. समीकरण आता मात्र बदलतं. येणारे 5 चेंडू 14 धावसंख्येची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. बडे मिया छोटे मिया सुभार आला. मैदानाच्या आतमध्ये गरज आहे. 5 चेंडू 14 धावा. पुलटा चेंडू आता पंचांकडे अपील मागितले जाते. 1 धाव स्कोर कार्ड वरती जोडले जाते. आता मात्र समीकरण बदलतंय. येणारे 4 चेंडू धावा करायच्यात 13 क्या मेरा.
येणारे शेवटचे चेंडू बाकी आहेत 4 धावा करायच्या 13 मैदानाच्या आतमध्ये दोघा भावांची जोडी रोहित आता मात्र स्ट्राईक एंड वरती आलाय शेवटचे चेंडू बाकी आहेत 4 आणि 13 धावसंख्येची गरज गोलंदाज तयार दर्शनचा पुढचा चेंडू पीक केलाय चेंडू जाईल सीमा रेखाच्या पलीकडे 6 धावसंख्येसाठी आलेला हा ब्रँडेड षटकार आणि या षटकाराच्या साहाय्याने धावफलक मात्र जाऊन पोहोचतोय तब्बल 54 या आकड्यावरती आता येणारे चेंडू बाकी आहेत 3 आणि धावा करायच्या 7 या फटक्याने मात्र समीकरण वळवलंय 3 चेंडू आणि 7 धावा जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये दोघं भाव करतायत सख्या भावांची जबरदस्त बॉन्डिंग आहे मैदानाच्या आतमध्ये येणारे 3 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज आहे पुन्हा एकदा चेंडूला लाफ्ट केलाय चेंडूला लांबी कमी आहे उंची जास्त आहे जबरदस्त झेल त्या ठिकाणी टिपलाय नैनेश पवार त्या जागेवरती होते जबरदस्त झेल टिपलाय आता उर्वरित चेंडू बाकी आहेत 2 आणि धावा करायच्यात 7 धावा 2 चेंडू 7 धावा कोणता फलंदाज येईल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे उर्वरित चेंडू बाकी 2 धावा करायच्या 7 एखादा मोठा फटका सामन्यामध्ये ट्विस्ट पाहायला मिळाय जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलाय तिसऱ्या दिवसातील पहिली मॅच माडभाई माडा विरुद्ध चौक 2 चेंडू 7 धावा निर्णायक चेंडूला आता मात्र लॉफ्ट केलाय क्षेत्ररक्षक आहे त्या जागेवरती किती धावा घेतल्या जातील एकच धाव या चेंडूवरती मिळते आता येणारा एक चेंडू 6 धावसंख्येची गरज असेल मैदानाच्या आतमध्ये एक चेंडू 6 धावा जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय या पुढची मॅच असेल एकीकडे वर्षी गोपली विरुद्ध पोईंजे दोन्ही संघाच्या करण्यात आला होते नाणेफेकीचं कौल करण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे शेवटचा पुकार असेल दोन्ही संघांना एक चेंडू 6 धावा जबरदस्त सामना 14 चेंडू आणि 30 वैयक्तिक धावसंख्येवरती फलंदाजी करतोय विनायक जबरदस्त बॅटिंग आहे आता एक चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज असेल हृदयाचे शोके वाढवणारा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय एक चेंडू 6 धावा गोलंदाजावरती दर्पण असेल फलंदाजावरती दर्पण असेल एक चेंडू 6 धावा गोलंदाज तयार एक चेंडू 6 धावा लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेने लांबी कमी उंची जास्त जबरदस्त फटका चेंडू जाईल सीमा रेखाच्या पलीकडे 6 धावसंख्येसाठी आलेला ब्रँडेड षटकार आणि हा सामना जिंकला टीम माडपाई माडप संघाने या पुढची मॅच असेल एकीकडे असेल पोईंजे विरुद्ध वरची गोपली दोन्ही संघाच्या करण्यात आलेला विनंती आपण नाणेफेकीचं कौल करण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे आणि मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कोण असेल नो डाऊट विनायक मी विनायकला विनंती करतो आपण मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार घेऊन जायचा आहे या पुढची मॅच असेल पोईंजे विरुद्ध वरची गोपली दोन्ही संघांमध्ये टॉस केला जातोय टीम टॉस जिंकला टीम पोईंजे संघाने चला आपल्या निर्णयावरती अंमलबजावणी करायची मी विनंती करतो योगेश दादा भोयर आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार विनायकला द्यायचा मी विनंती करतो विनायक आपण स्टेज वरती यायचे जबरदस्त फटका खेळला एक चेंडू आणि 6 धावा संघासाठी जेव्हा जेव्हा गरज लागली ना तेव्हा तेव्हा विनायकने जबरदस्त फलंदाजी केली जबरदस्त फटका होता एक चेंडू आणि 6 धावा नक्कीच टाळ्या वाजवा या फलंदाजासाठी एक चेंडूंमध्ये 6 धावा ज्याने बनवल्या आपल्या टीम साठी
आणि पोईंचे संघाने टॉस जिंकलाय. प्रथमतः आपला निर्णय कळवायचा आहे. पोईंचे संघाने प्रथमतः क्षेत्ररक्षकाची निवड केली. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षक सजवून घ्यायचं टीम पोईंचे संघ. आणि दोन्ही संघांनी नोंद घ्यायचे. 12वा प्रतिनिधी कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे, अन्यथा आपल्याला पॅनलाइज केलं जाईल.